महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. नमस्कार. आज फलटणच्या 48 सालपासूनच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती, संबंध राज्यात होती, ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी आपापले जे होते, जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते, हे ICS केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2-3 लोक मलाच माहिती आहेत की ते लांब चीफ सेक्रेटरीपर्यंत गेलेले. अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती. फलटणचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही. आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे. कोणामुळे झाली आहे, कशामुळे झाली आहे? SP साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं, काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल, कदाचित कोणाचे दबाव असतील. या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं, उदाहरणार्थ CDR हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे. त्या CDR मध्ये जर तपास केला तर हे सगळंच नाही. मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही, करायची इच्छाही नाही. विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय, इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते, कोणाच्या सांगण्यावरनं दाबलं जाते की नाही, याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देईन. परंतु भाऊबीजेनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार, संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार, जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी, यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो, लोकप्रतिनिधी होतो. याची अत्यंत घाणेरडी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवलेली आहेत. त्यामुळे जास्त बोलून मी आपला काही वेळ घेणार नाही. अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात. या दुःखद प्रसंगात जी भगिनी, जी मुलगी, जी कन्या, त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की इथे आम्हाला ओळखणारे कोणच नाही, कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे. परंतु फलटणची प्रतिमा अशी नाही आहे. अन्यायाच्या विरुद्ध मी जो संदर्भ घेतला फलटणचा, त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो. 3-3:30-4 वाजता इथं आलो. तेव्हापासून मी जे काही ऐकतोय, बघतोय, लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत. आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल. कदाचित आम्हाला आशा आहे अजून की फलटणची जे कोण राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या फलटणची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंचसं मिळेल. सब-जुडिस अंडर इन्व्हेस्टिगेशन अतिशय तर सुरुवात झाली. मी म्हटलं ना की CDR वगैरे निघतील, काय निघायचं. बाकीच्या प्रकरणात या जिल्ह्यात बरेच वेळा CDR निघाले, आत्ताही निघतील. पोलीस कसलीच नसेल तर काय करायचं ते ठरलं. तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, मला कोणाची बदनामी करायची नाही. आणि ज्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठल्या तरी राजकीय कारणाने बोलून
माझी नवी प्रथा इथं मला पाडायची नाही आहे. धन्यवाद. मला साहेब राजकीय दबाव पोलिसांवर होता, कुटुंबियांवर पण आला, पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला. कधी बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांसह कुटुंबियांवर पण राजकीय दबाव हा प्रश्न पोलिसांचा नाहीच आहे. मी एका शब्दातच आपल्याला सांगितलं की ज्या जिल्ह्यात वेळेस लोकांनी निर्णय घेतले, दुसरं काय बोलू शकतो. मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या नीरा उजवा कालव्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तडफड चालायची. आज तिथं डेप्युटी इंजिनियर येत आहेत, जात आहेत, काय चाललंय हे तुम्हीच बघा. शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही म्हणलं तरी जे काही चाललंय ते थांबावं या मताचा मी. धन्यवाद. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.